हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर ह्या 2-3 दिवसात तुम्ही खूप छान माझ्या व्हिडिओला प्रतिसाद देत आहे, तर सर्वांचं मनापासून आभार मानते आणि असाच कायम सपोर्ट राहू दे। अजून मला खूप पुढे जायचं, त्यासाठी तुमचे सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी। तर चला व्हिडिओला करते सुरुवात। नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला कसले व्हिडिओ बघायला आवडतील किंवा माझ्या व्हिडिओमध्ये अजून काही बदल करावे असे तुम्हाला वाटते ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तर आता इथं सकाळचा स्वयंपाक चालू होता, तर आज पालकची भाजी बनवण्याचा मुहूर्त लागला। 2 दिवस भाजी आणले, निवडून ठेवले, तरी काय केलीच नाही। मग म्हटलं आज बनवावी, तर आज तरी सुकून गेलती, कारण फ्रीज नसल्यामुळे मी अशीच बाहेर ठेवलेली, थोडी सुकलेली तरीसुद्धा मी तशीच बनवते। आता शिजायला टाकलेले आहेत। आणि मी कशा पद्धतीने भाजी बनवते हे म्हणजे साधी सिंपल, मला काय जास्त एवढं काही लई चांगलं असं येत नाही, पण मी जसे बनवते तशी खूप छान होते। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। तर ती थोडक्यात रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आणि व्हिडिओच्या शेवटी जे काही कमेंट्स आलेत मला ह्या 2-3 दिवसात त्याचा रिप्लाय देणार आहे, कारण तुम्ही एवढं छान कमेंट करता आणि त्याचा रिप्लाय देणं मला गरजेचं वाटतं। तर चला आता इथं मी भाजी वगैरे चिरून घेतली, चांगली धुवून घेतली आणि आता कढईतच शिजायला टाकणार आहे, कुकरमध्ये वगैरे नाही। आणि शिजताना मी काय केलं, भाजीमध्ये थोडेसे शेंगदाणे आणि आपली मटकीची डाळ अशी शिजण्यासाठी भाजीमध्ये टाकली। आणि आता भाजीसुद्धा शिजलेली आहे, तर इथं मी थोडेसे जिरे टाकलेत आणि मिरची आणि लसूण आणि थोडंसं मीठ म्हणजे चवीनुसार बारीक करून घेतले। आणि आता हे तेलामध्ये भाजून घेते। आणि असं फेटायला तर खूप वेळ लागतो आणि सकाळची घाई तुम्हाला तर माहीतच असते सर्वांची, त्यासाठी मी आता मिक्सरमध्येच असं थोडंसं जाडसर बारीक केलेलं आहे, जास्त बारीक नाही केलं पालकची हे। तर आता हे पाणी साईडला काढले, हे सुद्धा मी नंतर त्यात यूज करणार आहे, कारण हे शिजताना जे पाणी राहिलेलं आहे तेच आहे। तर चला आता जी फोडणी आहे ती सुद्धा चांगली भाजलेली आहे। आता ते जे बारीक केले मी पालकची भाजी, म्हणजे आज मी गरगटा बनवते, तुम्हाला तर कळालंच असेल, व्हिडिओच्या सुरुवातीला सांगायचं लक्षातच नाही माझ्या। तर चला अशा पद्धतीने मी आज साधी आणि सिंपल, जास्त काही मसाले वगैरे काही वापरत नाही। आणि तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली भाजी ते। तर चला आता जे काही पाणी उरलेलं आहे ते जरा थोडंसं वतते आणि भाजी शेवटी तुम्हाला दाखवते की म्हणजे थोड्या वेळ कमी गॅसवर ठेवणार आहे, 5 मिनटं ठेवायचे आणि नंतर मग गॅस बंद केल्यानंतर तुम्हाला दाखवते की भाजी कशी बनलेली आहे काय। तर बघू शकता मी आता गॅस वगैरे बंद केला आहे आणि अशा पद्धतीने भाजी शिजवलेली आहे 5 मिनटं। तर कशी वाटली तुम्हाला, थोडक्यात रेसिपी सांगितली, अगदी साधी सोपी आहे। तर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा प्लीज एकदा ट्राय करून बघा। ह्याच्यामध्ये मटकीच्या डाळीच्या ऐवजी हरभऱ्याची डाळसुद्धा तुम्ही यूज करू शकता, टाकू शकता। तर चला स्वयंपाक वगैरे आवरला, घरातली सुद्धा सर्व कामे आवरली आणि अशी छान अशी आज मी पूजा केलेली आहे। आणि आज सर्वांनाच माहीत असेल की 22 जानेवारी आपल्या अयोध्या मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। तर मग जे आपल्याला अक्षदा मिळालेल्या घरोघरी सर्वांनाच भेटलेत तेच आता इथं मी पूजन केलेलं आहे। आणि हे जे भेटले त्याच्यात पूर्ण माहिती आहे ते सुद्धा मी आज पूजलेलं आहे। तर अशा पद्धतीने अशी साधी पूजा केली। आणि हे सुद्धा मी असं छोटासा चौरंग आहे, त्याच्यावरती ते अक्षदाचा छोटीशी वाटी ठेवली आणि त्याच्या भोवती थोडंसं डेकोरेट केले। तर कशी वाटली पूजा नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला भेटलेत का ह्या अक्षदा त्या सुद्धा सांगा आणि तुम्ही पूजा कशी केली ती सुद्धा सांगा। तर चला आता बाकीचं सर्व आवरून घेते। अन्वीने सुद्धा छान असं आवरले, अन्वीला आज सुट्टी आहे त्यामुळे अन्वी आज निवांत घरी
घरी आहे. तर एक पार्सल आलतं. तर तुम्हाला तर मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितले आपल्या घर डेकोरेशन करण्यासाठी मी काही वस्तू मागवते. तर हे वस्तू होते किचनसाठी. तर बघूया म्हटलं काय कसं कसं आले. कधी कधी ऑनलाईन शॉपिंगसुद्धा खूप छान येते आणि कधी कधी खूप म्हणजे खूप धोका देते ऑनलाईन शॉपिंग. तर चला बघूया काय आणले. तर ह्याच्यामध्ये मी आणलेले तेलाच्या बॉटल, हे सगळं मी डिटेल नंतर मी तुम्हाला जेव्हा मी पूर्ण जे काही शॉपिंग केली, काय 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 ऑर्डर केलं आहे, अजून काही सर्व गोष्टी आल्या नाहीत आणि अजूनसुद्धा मी चांगले रिव्ह्यू बघून हे करते, ऑर्डर करते आणि हे सगळं घरी आल्यानंतर किंवा एकदम सगळं असं मी तुम्हाला हे देईल पूर्ण माहिती कशी आहे काय वस्तू वगैरे. तर चला. तर अन्वी आज बघा हा ड्रेस घातलेला आहे आणि अन्वीला म्हटलं मी आणि उद्या आपल्या घरी श्रीराम येणार आहेत. तर ती सकाळपासून मला विचारते मम्मी कधी येणार आहेत. तर मी म्हटलं येणार नाहीत, आपण फक्त त्यांची पूजा करायची आहे आज. तर लहान मुलांचं खूप अवघड असतं, काय काय प्रश्न विचारतील हे काय समजत नाही. तर थोडंसं बाहेर असं छोटंसं असं डेकोरेट केलेलं आहे, लक्ष्मीची पावले आणि थोडीशी फुलंसुद्धा उरलेली. तर त्याचं थोडीशी अशी रांगोळी म्हणजे सिंपल असं काढलेलं आहे. तर काल मी काय बनवलं, काल संडे होता आणि काल माझं ह्याच्यात 2 तास गेलेत. तर तुम्हाला वाटते का हे मी घरी बनवले किंवा ह्याच्यात कसं काय वापरले, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि गेस्ट करा मी हे कशाने बनवलेलं असेल आणि ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि कपडे अगदी व्यवस्थित बसतात. अजून एक मला बनवायचं आहे पण माझ्याकडे काल बॉक्स अवेलेबल नव्हता. बघूया आता नंतर कधी घेऊन आले की मग ही माझी सगळीच कपडे बसतील त्याच्यात. आता निम्मी बसलेत आणि काढताना एकदम व्यवस्थित असं आणि आपल्या कपाटात सुद्धा जास्त पसारा होत नाही, त्यासाठी मी ही आयडिया सुचवली. आणि बघूया आता नंतर दोन्ही बॉक्स बनवले ना बरोबर तुम्हाला व्यवस्थित असं त्याची हे सांगेन. पण तुम्ही टेस्ट करा कसं बनवले, कशाने बनवले हे सुद्धा कमेंट करून सांगा. तर चला आता किचनकडे आलेले आहे आणि जे काही भांडे आहेत ते आता घासून घेते आणि भांडी घासत काही कमेंट्स आहेत त्याच्यावर रिप्लाय देते. तर एका ताईची कमेंट होती की ताई तुम्ही किती गुरुवार करता आणि किती गुरुवार करायचे असतात किंवा त्या गुरुवारी कोणती पोथी वाचायची काय हे सर्व डिटेलमध्ये सांगा. तर आता कमेंटमध्ये तर सांगायचं काही शक्यच नाही, कारण पूर्ण माहिती तुम्ही मला जसं विचारले तसं मी तुम्हाला तो रिप्लाय देणं गरजेचंच आहे. त्यामुळे मी काय म्हटलं एक दिवशी आता जो गुरुवार येईल त्या दिवशी तर मी पूजाच करतेच, पूजा वगैरे मांडून. तर तोच व्हिडिओ मी तुम्हाला त्या मध्ये पूर्णपणे डिटेल माहिती सांगेल. काही ताईंना माहीत असेल किंवा काही ताईंना माहीत सुद्धा नसेल त्यासाठी. आणि त्या ताईंनी एक कमेंट केली ती खास त्यांच्यासाठी हा गुरुवारचा व्हिडिओ बनवणार आहे. तर प्लीज ताई थोड्या दिवस थांबा, मी गुरुवारचा तो व्हिडिओ बनवून मी तुमच्याबरोबर शेअर करेन, जेणेकरून माझी सुद्धा पूजा होऊन जाईल आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे भेटतील. तर दुसऱ्या ताईची कमेंट होती की ताई देवघर खूप छान आहे, किती खर्च आला किंवा कसं काय पूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांग. तर ह्याच्या आधी एक मी व्हिडिओ जेव्हा माझ्या घराचं फर्निचर पूर्ण झालं, मंदिराचं सुद्धा व्यवस्थित असं काम झालं तेव्हा मी व्हिडिओ बनवलेला. काही ताई आता नवीन माझ्या चॅनेलला कनेक्ट झाले त्यामुळे त्यांनी काय बघितलं नसेल. जरी तुम्हाला बघायचं असेल तरी पाठीमागे व्हिडिओमध्ये जाऊन बघा, तिथं पूर्ण मी माहिती सांगितली आहे. तरीसुद्धा आता थोडक्यात सांगते. तर आम्ही टी व्ही युनिट बनवतानाच मंदिर बनवून घेतलं, त्यामुळे एक्स्ट्रा जे प्लाऊड असते ते आम्हाला एक्स्ट्राचे आणावे लागले नाहीत, त्याच्यातच होऊन गेलं. आणि जी साईडची डिझाईन आहे तुम्ही बघितली असेल मंदिरात जी जाळी वगैरे आहे ती एक्स्ट्राचे आणावे लागले. त्याला नाही म्हटलं तर खर्च 3000पर्यंत आला तो बसवून वगैरे. आणि नंतर मग जी लाईट पाठीमागे ओममध्ये लावलेली आहे LED त्याला 1000 रुपये खर्च, म्हणजे लाईट वगैरे आणि जे काही चार्जेस बसवण्याचे असतात ते सर्व मिळून नाही म्हटलं तर फक्त 4000 आम्हाला त्या मंदिराला आम्ही घालवलेत. म्हणजे प्लाऊड एक्स्ट्राचा आणायचा म्हटलं तर 1000 रुपये एक्स्ट्रा गेले असते किंवा 2000 गेले असते, कारण आपण तेवढ्यासाठी तेवढे तुकडे करून आपल्याला अख्खा प्लाऊडच घ्यावा लागतो. त्यामुळे आम्हाला कमी ह्याच्यात बनवून भेटले, कारण आम्ही टी व्ही युनिट आणि आमचं किचनचं सुद्धा काम चालू होतं तेव्हाच मंदिर बनवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला जास्त काही महाग पडलेला नाही. तर थोडक्यात सांगितलं. आणि तुम्हाला जरी व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की चॅनलवर जाऊन बघा.
तर अजून 2 ताईंची कमेंट होती की ताई तुम्ही भांड्याची जाळी कितीला घेतली, कारण बरेच वेळा 2 वेळा कमेंट आली, तर म्हटलं त्याचंसुद्धा उत्तर द्यावं. तर हे जाळी फक्त 350 रुपयाची आहे. एवढी काही म्हणजे जड वगैरे नाही, पण बरी आहे आपलं रेग्युलर यूजसाठी, कारण जास्त जाड घ्यायचं म्हटलं तर जास्त पैसे द्यावे लागतात. त्यासाठी मी हीच घेतली. आणि जी माझी लग्नातली जाळी आहे ती अगोदर तुम्ही बघितलीच असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये, ती खूप जाड आहे, उचलता उचलत नाही, पण ही आपलं हलकी फुलफुलीत बरी आहे. तर 350 रुपयाला घेतली. तर कालच्या व्हिडिओ खाली अशा 2-3 ताईंच्या कमेंट होत्या की ताई आम्ही नवीन चॅनल सुरू केलेला आहे, प्लीज आम्हाला हे करा, माहिती सांगा. तर त्यांची अशी कमेंट होती की तुम्ही कोणत्या ॲपमध्ये एडिटिंग करता, कसं करता काय. तर ह्याचासुद्धा मी एक व्हिडिओ बघितला असेल, तरीसुद्धा मी आता थोडक्यात सांगते. तर मी इनशॉटमध्ये आता हे करते व्हिडिओ एडिट. ह्याच्या आधी काइन मास्टरवर करत होते, पण आता मला इनशॉटवर बरं पडतं आणि छान वाटतं, त्याच्यामध्येच करते. आणि जरी तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही खूप सारे चॅनल आहेत जे सर्व माहिती सांगते ते हिंदीमध्ये. ते तिथंसुद्धा यूट्यूबवरती सर्च करा, तुम्हाला सर्व माहिती मिळेल. आणि माझ्यासुद्धा स्टार्टिंगला खूप चुका झाल्यात, मलासुद्धा काहीच समजत नव्हतं आणि खूप कन्फ्यूज होत होते. तरी मग मी यूट्यूबवर सर्च करून बघायचे आणि तिथं सर्व मला माझ्या प्रश्नाची उत्तरं भेटायची. तर चला आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. आय होप की तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरे भेटली असतील. अजून काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, नक्की मी सांगण्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर चला, भेटूया आपण अशाच एका छान अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.